नमस्कार. पेशंट एज्युकेशन सीरीजमध्ये आज आपण मनगटाच्या फ्रॅक्चरविषयी माहिती घेणार आहोत. मनगटाचं फ्रॅक्चर हे 60 नंतरच्या लोकांमध्ये खूप कॉमन आहे. घरात किंवा बाहेर पाय घसरून पडल्यावर हातावर शरीराचं वजन आलं तर हे फ्रॅक्चर होऊ शकतं. वय वाढल्यामुळे हाडांमध्ये कॅल्शियम कमी होऊन हाडं ठिसूळ झाल्यामुळे अगदी सहज पडल्यावर सुद्धा मनगटाचे हाड फ्रॅक्चर होऊ शकते. हे फ्रॅक्चर झाल्यानंतर केली जाणारी उपचाराची पद्धत आणि त्यानंतर करावयाचे व्यायाम ह्याबद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या आजाराची माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत दिली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे पडताना मनगटावर शरीराचे वजन आले तर हे फ्रॅक्चर होते. फ्रॅक्चर झाल्यानंतर लगेचच मनगटाला सूज येते आणि हालचाल कमी व्हायला लागते. फ्रॅक्चर झाल्यानंतर सूज आणि प्रचंड वेदना यामुळे मनगटाची हालचाल मंदावते. डॉक्टरांकडे येऊन मनगटाचा एक्स-रे केला तर एक्स-रे मध्ये अशा प्रकारचे फ्रॅक्चर आपल्याला दिसून येते. शक्यतोवर अशा प्रकारच्या फ्रॅक्चरला मोठं ऑपरेशन करून प्लेट अँड स्क्रू वगैरे न टाकता भूल देऊन फ्रॅक्चर जागेवर बसवणं आणि त्याच्यात पिन्स टाकून प्लास्टर करणं इतकाच उपचार पुरेसा असतो. ऑपरेशन नंतरचा एक्स-रे असा दिसतो. साधारण 6 आठवडेपर्यंत आपल्याला प्लास्टर ठेवायचे असते. 6 आठवड्यानंतर हे प्लास्टर आणि टाकलेल्या पिना काढून टाकता येतात. ऑपरेशन नंतर रूममध्ये शिफ्ट केल्यावर तुमच्या हाताला लावलेले प्लास्टर आणि हाताची परिस्थिती ही साधारणतः अशी असते. फ्रॅक्चर बसविताना केलेल्या मॅनिप्युलेशनमुळे मनगटाच्या खाली बोटांना सूज येण्याची शक्यता असते. बोटांवर सूज येऊ नये किंवा आलेली सूज कमी व्हावी ह्यासाठी आम्ही तुम्हाला हात उंचावर ठेवा आणि बोटांची हालचाल सुरू ठेवा असा सल्ला देतो. हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर सुद्धा अशा प्रकारे बोटांची हालचाल सुरू ठेवणे आवश्यक असते. घरी गेल्यानंतर काही दिवस मनगटामध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे काही दिवसपर्यंत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुमचा हात पिशवीमध्ये ठेवण्याची परवानगी तुम्हाला असते. पिशवीमध्ये हात ठेवला असताना सुद्धा मधनं तो पिशवीतून काढून जमेल तितकी बोटांची, कोपराची आणि खांद्याची हालचाल करणं आवश्यक असतं. त्या व्यतिरिक्त खांद्याची आणि कोपऱ्याची सगळ्या प्रकारची हालचाल जमेल तितक्या प्रमाणात करायला तुम्हाला परवानगी असते. कुठली हालचाल तुम्ही करू शकता हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही घरी व्यायाम सुरू ठेवला तर तुमचा खांदा किंवा कोपऱ्याच्या सांध्याची हालचाल कमी होण्याची शक्यता कमी होते. म्हणजे प्लास्टर काढल्यानंतर आपल्याला लगेचच मनगटाची हालचाल सुरू करून लवकरात लवकर त्या हाताचा वापर करता येतो. ऑपरेशन नंतर 10 दिवसांनी डॉक्टरांकडे आपल्याला फॉलोअपसाठी जायला लागते. त्यावेळेला तुमच्या मनगटाचा एक्स-रे करून फ्रॅक्चर जागेवर आहे किंवा नाही ह्याबाबत शहानिशा केली जाते. अंदाजे 6 आठवड्यानंतर प्लास्टर आणि पिना काढल्या जातात. ह्यानंतर थोडे दिवस पिनांच्या जागी ड्रेसिंग करावे लागतं. मनगटाची हालचाल मात्र प्लास्टर काढल्याच्या दिवसापासून लगेच करता येते. सुरुवातीच्या दिवसात व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण सगळे व्यायाम व्यवस्थित केले तर लवकरात लवकर आपल्याला पहिल्यासारखी कामं करता येऊ शकतात. मी अशी आशा करतो की ह्या व्हिडिओनंतर तुमच्या मनामध्ये मनगटाच्या फ्रॅक्चरबद्दल फारशा शंका उरणार नाहीत. जर तुम्हाला ह्याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.